गेले काही दिवस शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। आता या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अखेर मान्सूननं तळ कोकणामध्ये एंट्री घेतलेली आहे। तळ कोकणामध्ये मान्सूनचे वारे दाखल झालेत। राज्यामध्ये मान्सूनची एंट्री झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग भागात सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसाचा धोका वाढला, मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईल का, अशी सर्वात मोठी जी काही बातमी आपल्या समोर येत आहे। बघू शकता सर्वात जास्त हवामान खात्याची हवामान अपडेट काय आहे। बघू शकता मोसमी पाऊस लांबण्याची चिन्हे, हवेचा जोर तसेच आर्द्रतेची जी काही कमतरता आपल्या समोर बघू शकता हवामान खात्याने सांगितलेलं आहे। सर्वात मोठं कारण सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आहे ह्यामध्ये जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे। देशातील ईशान्येकडील मांसाहारी जे काही सर्वात जास्त भागांसह बघू शकता पश्चिम बंगालमधील काही भागात मोसमी पावसाचे जे काही वाटचाल ही सुरू आहे। बघू शकता मात्र मागील 2 दिवसापासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हरणे येथे स्थिर असून मोसमी पाऊस एकाच वेळी सर्वात जास्त जागी हा रेंगाळल्याची स्थिती ही निर्माण झालेली आहे। त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस हा दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सर्वात जास्त कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पावसात दाखल होण्याची सरासरी कालावधी हा साधारणपणे 7 ते 11 सर्वात जास्त महत्वाची बातमी आहे। जून महिना सर्वात मोठा आहे बघू शकता। मात्र या वर्षी या कालावधीत मोसमी पावसाने सकारात्मक सर्वात जास्त समाधानकारक वाटचाल झालेली आहे। बघू शकता सर्वात जास्त त्याच्या जे काही पुढील वाटचालीस 3 ते 4 दिवस लागण्याचा अंदाज आहे। तर त्यामुळे संपूर्ण राज्यात मोसमी पावसाची प्रगती होण्यास सर्वात जास्त सुरुवात झालेली आहे। त्यातच सर्वात जास्त बघू शकता एल निनो स्थितीचा प्रभाव हा यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामावरती दिसतो। आता ही सर्वात जास्त बघू शकता हवामान विभागाकडून यंदा सरासरीपेक्षा देशात दीर्घकालीन सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज हा व्यक्त केलेला आहे। सध्या राज्यातील मुंबई आणि पुण्यासह इतरही राज्यात सर्वात जास्त मोठ्या शहरांमध्ये पाण्याच्या दरम्यान सर्वात जास्त बघू शकता समस्या निर्माण झालेल्या आहेत पाण्याच्या। त्यातच मोसमी पाऊस लांबणीवरती पडल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या समस्याही सर्वात जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे। सध्या मोसमी पावसाला पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती असली तरी आवश्यक हवेचा जोर असेच जे काही आर्द्रता कमतरता असल्याने मोसमी पावसाची सर्वात जास्त बघू शकता वाटचाल काहीशी संगतीने सुरू आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच ढगाळ वातावरण दिसत असले तरी मोसमी पावसासाठी मोठ्या प्रमाणावर ढगाची जी घनता अपेक्षित असते त्याचा सर्वात जास्त अभाव हा असल्याने त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीवरती झाला असल्याचा अंदाज आहे। सध्या राज्यात पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाची प्रगती होत नसल्याने राज्याच्या अंतर्गत भागात मोसमी पावसाचे वाटचाल होण्यास आणखीच काही दिवसाचा अवधी लागू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासाकडून व्यक्त केलेला आहे। सर्वात जास्त काही जे काही दरम्यान सर्वात जास्त राज्यांमध्ये काही भागात तापमानात काहीशी वाढ झाल्याने दिसून येत आहे। बघू शकता पुढील 5 दिवसात राज्यांमध्ये कमाल तापमानाचा मोठा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पावसाची नोंद होत असून पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा प्रवाह हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असून बुधवारी ब्रह्मपुरी येथे 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असेल। सर्वात जास्त सरासरी कमाल तापमान 6.2 अंशांनी अधिक नोंदवलेले आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्वात जास्त विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। सर्वात जास्त होऊ शकता येथील काही जिल्ह्यांना शुक्रवारी आणि शनिवारी सर्वात जास्त ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील सर्वात जास्त मुंबईसह उत्तर कोकणातील अनेक भागात उन्हाची काहिली ही कायम असून नागरिकांना आता पावसाचे वेध
हे लागलेलं आहे. बघू शकता दरम्यान बुधवारी पालघर येथे उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झालेली असून सर्वात जास्त डहाणू येथे 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान असा अंदाज आहे. दरम्यान गुरुवारी पालघर येथे उष्ण आणि दमट वातावरण राहील आणि सर्वात जास्त होऊ शकतात ठाणे आणि रायगड येथे हलक्या सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता परभणी प्री मान्सून सर्वात जास्त परभणीच्या मांडाखाली आळंदी आणि सर्वात जास्त 3 गावांचा वादळांचा फटका. मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने परभणी जिल्ह्यात अक्षरशः सर्वात जास्त धुमाकूळ घातलेला असून परभणीच्या मांडाखाली तर गावात तर वादळीने सर्वात जास्त होऊ शकता प्रचंड नुकसान झालेले आहे. असंख्य झाडे पडली, विजेचे खांब, सोलर पॅनल आणि राहिले नाही. एकीकडे केळी आणि संत्रा बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या तर सर्वात जास्त होऊ शकता दुसरीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले शेडनेट आणि पॉली हाऊस सर्वात जास्त होऊ शकता अक्षरशः पडले आहेत. हे विनाकारण सर्वात जास्त होऊ शकता विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहे. तर दिवाकर राऊत या शेतकऱ्याने तर 20 गुंठ्याहून सर्वात जास्त गुंठ्यातील पॉली हाऊस मध्ये घेतलेले होते. त्याचे पूर्ण पॉली हाऊस पडले आहे. सर्वात जास्त होऊ शकतं त्याच्या हातून सर्वच गेलेले आहे. त्यांना नुकसान सांगतात अश्रू अनावर झालेले आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर झालेली होती. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. तर शेतकऱ्यांना सर्वात जास्त आनंदाची बातमी ही आपल्या समोर झालेली. धो पावसाने सर्वात जास्त या तारखेनंतर पाऊस तुफान बरसणार. मान्सून बाबत IMDचा महत्वाचा अंदाज समोर झालेला आहे. तर पाऊस किती पडणार? गेल्या 3 दिवसापासून मोसमी पाऊस कोकणातील हरणे, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या भागात हा सर्वात जास्त, परंतु राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस अद्याप सक्रिय झालेला नाही. सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार? सध्या राज्यात मोसमी पाऊस सर्व दूर कधी पसरतो याची सर्वांनी शेतकरी वाट पाहत आहेत. सध्या मोसमी पावसाची वाटचाल सध्या ही चालूच आहे, गतीने होत आहे. तर त्यामुळे आता राज्यात काही ठिकाणी 2 ते 3 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता गेल्या 3 दिवसांपासून मोसमी पाऊस हा कोकणातील हरणे, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या भागात स्थित आहे. परंतु राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भागात मोसमी पाऊस हा दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तशी माहिती हवामान विभागाने ही दिलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त म्हणून आता पुढचे 2 ते 3 दिवस राज्यात शेतकरी तसेच सामान्यांना मोसमी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण असू शकते. सर्वात जास्त जी काही ब्रेकिंग बातमी आहे तर काही भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील व बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्यासाठी 18 सर्वात जास्त बघू शकता 18 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बघू शकता जे काही तारीख ही लांबवण्यात आलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी जे काही ह्याची वाट बघावी लागणार आहे. बघू शकता 18 जून सर्वात जास्त जी काही ब्रेकिंग बातमी आहे हा महाराष्ट्र वरती जो काही सर्वात जास्त मोठं संकट आहे. मोसमी वाऱ्याची प्रगती का रखडली? पुण्यासह राज्यात पाऊस किती कमी वाचा? सर्वात जास्त जी काही सविस्तर माहिती आपल्या समोर आहे. बघू शकता जी काही सर्वात जास्त महाराष्ट्रात प्रचलित वेळापत्रकानुसार 10 जून पर्यंत जो काही मान्सून सक्रिय होणे अपेक्षित असताना यंदा एल निनोच्या सावटामुळे हा पाऊस लांबणीवरती गेलेला आहे. बघू शकता पावसाची तारीख ही वाढलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांना हे काही हळहळ व्यक्त करत आहे. बघू शकता प्रचलित वेळापत्रकानुसार 10 सर्वात जास्त जून पर्यंत मोसमी वारे मुंबईसह राज्य व्यापत हे सर्वात जास्त यंदा एल निनोचे सावट असताना मोसमी वाऱ्याचे हे प्रचलित वेळापत्रक चुकवले आहे. तर बघू शकता आवश्यक शक्ती आणि बाष्पाच्या अभावामुळे सर्वात जास्त असल्याने मोसमी वाऱ्याची पुढील आगेकूच थांबल्याने निरीक्षक नोंदवण्यात आलेले असून पुढील 3 ते 4 दिवसात मोसमी वाऱ्याची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघू शकता प्रचलित वेळापत्रकानुसार मोसमी वारे तत्कोपात सर्वात जास्त ते काही सर्वात जास्त 7 जून रोजी दाखल होतात. मात्र यंदा 1 दिवस आधी 6 जून आणि
रोजी जे काही सर्वात जास्त वाऱ्याचे तळ कोकणात आणि आगमन झालेले असून त्यामुळे मध्य महाराष्ट्रातही मोसमी वारे वेळापत्रकानुसार दाखल होऊन पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. बघू शकता मात्र हे वेळापत्रक चुकल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्याच्या पुढील प्रगतीला अडथळा हा ठरणार आहे. बघू शकता ठरणारा जे काही सर्वात जास्त घटक सक्रिय आहे हा मोसमी वाऱ्याची प्रगती तर कोकणातल्या बघू शकता पुढील का होत आहे सर्वात जास्त. बघू शकता असा प्रश्न निर्माण झालेला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ SD सानप म्हणाले, तांत्रिक दृष्ट्या 10 जून ही मोसमी वाऱ्याची मुंबईसह राज्यात व्यापण्याची तारीख आहे. मात्र यंदा तसे झालेले नाही. मोसमी वारे आणखी 1-2 दिवसात दाखल न झाल्यास विलंब झाला असे म्हणता येईल. पाऊस सर्वदूर पडतो पण होऊ शकतात तेव्हा त्याला मोसमी पाऊस असे म्हटले जाते. सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस पडत असला तरी तो पूर्व मोसमी पावसाचा स्वरूपाचा आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मोसमी वाऱ्याची प्रगती होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या स्थितीचे जे काही निरीक्षण करण्यात आलेले आहे बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार, मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला अडथळा ठरणारी प्रणाली व किंवा घटक सक्रिय झालेले नाही तर मोसमी वारे उत्तरेकडे सरकारण्यास सर्वात जास्त बघू शकता सरकण्यासाठी त्याच्या आवश्यक शक्तीचा निर्माण झालेला नाही. मोसमी वाऱ्यामध्ये पुरेसे बाष्पही नसल्याने पावसाची तीव्रता तुलनेने कमी आहे. तसेही सर्वात जास्त बघू शकता आपण सानप यांनी जे काही नमूद केलेले आहे दरवर्षीचा मान्सून वेगळा आहे. गेल्या वर्षी मान्सून हा बघू शकता वारे पुणे मुंबई वेळापत्रकाच्या खूपच लवकर म्हणजे 24 जून रोजी जो काही दाखल झालेले होते. मात्र मोसमी वाऱ्यांनी पुढील प्रगती करून राज्य व्यापण्यासाठी सर्वात जास्त सुमारे 15 जून बघू शकता 15 दिवस लागले असून सर्वात जास्त त्यामुळे पाऊस पुढे मागे होणे ही सर्वसामान्यांची स्थिती आहे. प्रत्येक वेळेचा मान्सून वेगळा असतो बघू शकता असेही सानप यांनी नमूद केलेले आहे. पुढील जिल्ह्यात सर्वात जास्त बघू शकता पुढील जे काही कोणते जिल्हे आहेत तिथे सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती पण जो काही पाऊस हा झालाच नाही. बघू शकता पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त सरासरीपेक्षा 71% कमी पाऊस झालेला आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये 100% तूट आहे. बघू शकता 1 ते 10 जून या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी 47 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत केवळ 13.9 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा 71% कमी पाऊस झालेला आहे. तर राज्यात 1 ते 10 जून या कालावधीत सरासरी 40% सर्वात जास्त बघू शकता मिलीमीटर पासून पडतो. यंदा केरळ सर्वात जास्त बघू शकता केवळ 17.6 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला असून सरासरीपेक्षा 56 सर्वात जास्त बघू शकता टक्के कमी पाऊस नोंदवलेला गेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांचे जे काही हाल हे होणार आहे. बघू शकता जे काय तुम्ही बघू शकता आताची जी काही ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे तर पुण्यासह सर्व राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस होत आहे. पण आपल्या पुण्यामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता ही कमी वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाचा सर्वात मोठा अंदाज हा व्यक्त झालेला आहे. तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या इथं बघू शकता किती पावसाचा जोर हा व्यापलेला आहे. पण यामुळे सर्वात जास्त नागरिकांना हा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली असून घाटकोपरमध्ये सर्वात जास्त पाऊस हा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. बघू शकता सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरण बदल झाला आणि काळ्या ढगांसह जोरदार वाऱ्यांना सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेतलेला आहे. घाटकोपर विक्रोळी जे काही कांजूर मार्ग आणि भांडूप परिसरात रस्ते ओलांडे सर्वात जास्त ओले चिंब झालेले आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता. बघू शकता कार्यालयातून घरी परताना सर्वात जास्त नागरिकांनी मात्र थोडी वेळ सर्वात जास्त तारंबळ उडाली. हवामान विभागाने पुढील 48 तासात
मुंबई आणि पुणे सर्वात जास्त उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच सर्वात जास्त समुद्र किनारपट्ट्याचा सर्वात जास्त भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असून आता सर्वांचे लक्ष पुढील पावसाकडे लागलेले आहे. तर सर्वांनी ही नोंद घ्यावी. तर तुमच्या इथं पाऊस पडत नाही आहे की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.